अनेक कृषी शास्त्रज्ञ सांगतायत की जमिनीमध्ये रोटावेटरचा जो वापर आहे तो कमी करा किंवा बंद करा. कारण त्याच्यामुळं मातीच्या संरचनेवर किंवा सॉईल फिजिक्सवर फार मोठे दुष्परिणाम होत आहेत. आणि या रोटावेटरला पर्याय शास्त्रज्ञ सांगतात की तुम्ही डिस्क हारोचा वापर करा. डिस्क हारो रोटावेटरपेक्षा चांगली मशागत करतो आणि दुष्परिणाम त्याचे मातीच्यावर कमी होतात असं शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि मी व्हिडिओ यासाठी करतोय की आज ज्या शेतकऱ्याकडे आलेला आहे त्यांच्याकडे अनेक प्रकारची ट्रॅक्टरवर चालणारी संयंत्र आहेत, यंत्र आहेत आणि त्यांना रोटावेटरपेक्षा या मशीनी मशागत जर केली तर अनेक प्रकारचे फायदे दिसून आलेले आहेत. ते फायदे कोणते आहेत तेच आपण या शेतकऱ्याकडून आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही अनेक वर्षापासून ट्रॅक्टरवर चालणारे अवजारं चालवत आहे. या रोटावेटरपेक्षा हे जे डिस्क हारो आहे त्याचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हो. तर तो का केला पाहिजे ते सांगा फक्त. ज्यावेळेस शेतकरी खरीपाची तयारी करतो त्यावेळेस शेतकरी काय करतो, ढेपड असतं, मातीमध्ये काडी कचरा असतो शेतात, तो भुगा करण्यासाठी रोटावेटर वापरतो. परंतु रोटावेटर दुष्परिणाम असा होतो की रोटावेटर चालतो आणि पाठीमागचा कवर पत्रा असतो, तो कवर पत्रा काय करतो, पुढच्या ब्लेड नंतर खाली पाठा ढेपड फोडला जातो. परंतु फोडल्याबरोबर जो पाता फिरतो राऊंडमध्ये तो खालच्या बाजूला माती दाबतो आणि पाठीमागनं जो पत्रा आहे तो पण परत पाठीमागनं प्रेस करतो. त्यामुळे होते काय की जी बारीक माती खाली जाऊन ढेपड वर यायला पाहिजे, मोठा खडा मातीचा, तो वर न येता ढेपड खाली जातो आणि माती वर येते. त्या दुष्परिणाम असा तयार होतो पुढं. ज्यावेळेस पहिला पाऊस होतो, पहिला पाऊस शक्यतो धोधोच होतो, मुसळधार स्वरूपाचा पाऊस होतो आणि मुसळधार स्वरूपाचा अचानक झालेल्या पावसामुळे पाणी जिरत नाही जमिनीत आणि बारीक मातीमुळे पाणी वाहिलं जातं. पाऊस होऊन पण ओल होत नाही. हा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे रोटावेटरचा. आणि हारोचा फायदा असा आहे, डिस्क हारोचा, की ज्यावेळेस आपण मशागत करतो त्यावेळेस थोड्या नाल्या पडतात, जमीन चिर फाडल्या जाते, ठोकल्या जात नाही बिलकुल. आणि ढेपड फुटल्याच्या नंतर ढेपड वर येतं आणि बारीक माती खाली जाते, त्यामुळे पाण्याला अडथळा तयार होतो. अडथळा तयार झाल्यामुळे तरी जास्त पाऊस झाला अचानक स्वरूपाचा तरी पण पाण्याचं जिरण्याचं प्रमाण वाढतं आणि झालेल्या पावसाचा उत्तम उपयोग करून घेतला जातो. म्हणून हारू कधी पण आजच्या घडीला फायद्याचा आहे. आणि रोटावेटर काय करतो, तो ब्लेड असतो राऊंड घेतो, खालच्या जमिनीला फटका मारतो. खालचं फटका मारल्यामुळं जमीन खाली निब्बर होते, पाणी जिरण्याचं प्रमाण कमी होतं आणि मुळ्याची खाली कॅपॅसिटी कमी होते खाली काम करण्याची. त्यामुळे हारू खरोखर फायद्याचा आहे आणि काळाची गरज आहे. रोटावेटरचा ठोका बसतो, त्याचे जे पाते असतात ना ते गतीने फिरतात आणि ती जमीन कापण्यासाठी ते रट्टा मारतात खाली. आणि त्यामुळे काय होतं, शास्त्र सांगतात की साधारणतः 1 फुटाच्या खाली जमिनीमध्ये फार मोठा म्हणजे कडक थर तयार झालेला आहे. आणि हा आणि कडक कडक थर तो फक्त रोटावेटरमुळेच नाही होत सर. हा. कडक थर काय होतं, ज्यास खरीपाचे, आता खरीपाचा विषय झाला, हा. ज्यास रब्बीचा विषय होतो. हा. रब्बीमध्ये काय होतं, शेतकरी पूर्व मशागत करून पुढच्या पिकास तयारीला लागतो. ज्यास सपोज आपण नांगड करतोय, नांगड कर वरचं टायर चालतं मोकळ्या मातीवर, एक 6-7 इंचाच्या आसपास मोकळी माती नांगड पलटी मारतं, पण जे खालचं टायर जे चालतं ते दाबतच चालतं आणि रंधा मारत चालतं, असं प्रेस होत चालतं. आजची परिस्थिती अशी दबाई होते. आजची परिस्थिती अशी झाली की त्या थराच्या खाली जवळपास 8 ते 9 इंच सर असा आहे की त्यात मुळीची ताकद कमी पडते आणि निब्बर झाल्यामुळं पाण्याचा निचरा पण कमी होतो. याच्यासाठी पण सोल्युशन आहे माझ्याकडे, आणि माझ्याकडे म्हणण्यापेक्षा आपल्या शेती तंत्रात आहे ते, पण अवलंबिले जात नाही. त्याला सबसॉयलर म्हणतात. सबसॉयलर काय करतं चल ते पण दाखवतो. जमिनीमध्ये कडक थर तयार झाला की पाणी जमिनीमध्ये मुरत नाही. हो. मग तुमच्या भूगर्भामध्ये विहिरीमध्ये सुद्धा पाणी उतरत नाही लवकर. नाही. दुसरी काय, जमीन शेत चिबड होतं बऱ्याचदा. शेत चिबड होतं आणि अचानक झालेल्या स्वरूपात पावसामुळं आणि उन्हात ते पाणी साचून राहिल्यामुळं पीक ते मरम पावतं. जे रोटावेटर आहे आणि ही तुमचा डिस्क हारो आहे, काय किमती कशा असतात हो त्याच्या? किमतीत किंमत हारूची किंमत कमीच आहे, रोटावेटरपेक्षा कमीच आहे. बर. रोटावेटरची किंमत समजा आजच्या घडीला 1.25 लाखाच्या आसपास, हारूची किंमत 80-85 हजाराच्या आसपास. म्हणजे त्यापेक्षा स्वस्त आहे ते? स्वस्त आहे हारू. फक्त कामाची फिनिशिंग नजरेला जाणवत नाही. रोटावेटर जाणवते? हा, रोटावेटरची नजरेला जाणवते, त्याची कामाची फिनिशिंग जाणवत नाही. फक्त एवढाच फरक आहे. बर बर. आणि सध्या फिनिशिंगला महत्व दिसतंय. फिनिशिंगला महत्व आहे. ते काम कसं आहे त्यापेक्षा, आता हे जे बोललो मी मगाची सबसॉयलर, ते हे अवजार, तर हे अवजार जवळजवळ 2 फुटापर्यंत जमिनीत घुसते आणि आपल्याला किती थर फोडणं आहे, फार तर फार 6 ते 7 इंचाचा, म्हणजे इतक्या जमीन तो जास्त खाली खोल करतो. याच्यामुळे काय पाण्याचं नित, ज्या शेतात तुमच्या एका कोपऱ्याला जमिनीत 3 दिवस पाणी साचतंय, हे जर अवजार वापरलं तर माझा अनुभव असा आहे की 3 तासात पाणी जिरून गेलंय, म्हणजे पाण्याचा निचरा जास्त आलाय. हे अवजार वापरल्यानंतर तुम्हाला पिकामध्ये नजरेला विशेष काही फरक जाणवणार नाही,
पण किमान 10 ते 15% उत्पन्न वाढलेलं मी 7 वर्षापूर्वी अनुभव घेतो. हे जे अवजार आहे ते कधीपासून वापरताय? 7 वर्ष झाली. 7 वर्ष. 7 वर्ष. आता शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे ट्रॅक्टरचा वापर आता जवळपास म्हणजे बैल बंद झाले, ट्रॅक्टरचाच वापर काळाची गरज झाली काळाची ती. गरज आहे ती शेतकऱ्याची, कारण बैल जोडी सांभाळणं शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेरचे गेलेले का, ते फार खर्चिक पडतं ते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ट्रॅक्टर आणि आता ट्रॅक्टर पहिले तरी कसं 25 HP 30 HP असायचं, ते आता जवळपास 55 50 प्लसच झाले आता. 50 प्लसच झालेले आहेत. त्याचं वजन प्लस त्याच्या मशिनरीचं वजन, त्याचबरोबर आवेळी मशागत केल्यामुळे समजा जमीन फारच कडक पाणी आहे त्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये घुसवलं, त्यामुळे होतंय काय की आपल्या जमिनीचा जो 1 फुटाच्या खालचा जो थर आहे तो दिवसेंदिवस कडक 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 होत घेत चाललेला आहे. आणि ते कडक झाल्यामुळे तुमचं पाणी जमिनीमध्ये मुरत नाही किंवा दमाने मुरतं, त्यामुळे तुमचं भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढत नाही. दुसरी गोष्ट, जास्त पाऊस झाला तर ती जमीन चिबडते आणि अशा चिबडलेल्या जमिनीमध्ये तुमचं पिकाचं उत्पादन चांगलं येत नाही. मग त्यामुळं शास्त्रज्ञ सांगतात की साधारणतः 1-2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये ही तुमच्या जमिनीमध्ये सबसॉयलर चालवला पाहिजे. सबसॉयलर म्हणजे काय की ही 2 फुटापर्यंत ही एक चर तयार होते आणि तो चर म्हणजे तुमचा जो कडक झालेला थर आहे तो फुटला जातो आणि त्या चरामुळे काय होतं की तुमचं पाणी जमिनीमध्ये उतरतं खाली, म्हणजे मुरतं, ते जमिनीच्या भूगर्भामध्ये जातं, निचरा लवकर होतो. वापसा कंडिशन चांगली येते. आणि ज्यावेळेस वापसा कंडिशन पिकाला मिळते त्यावेळेस त्याची वाढ पण चांगली होते, मग उत्पादन पण वाढतं. आणि हरळीचं जर एखादा प्लॉट खूपच जाम झाला असेल, रान खूप हरळ असेल, हा. तर हे जर वापरलं आणि नंतर नांगड काढली तर हरळ जवळपास 40% वरच कमी होते. बर, म्हणजे आता हे ह्याची किंमत काय असेल हो सध्या? त्याची किंमत आज असेल 35,000 रुपये. 35,000. म्हणजे जिथं फार भारी जमिनी आहेत, काळ्या जमिनी आहेत, जिथं सिंचनाची सोय आहे, अशा भागामध्ये वारंवार मशागत केल्यामुळं तो जमिनीमधला जो 1 फुटाखालचा जो थर आहे तो कडक कडक होत चाललेला आहे. अशा शेतकऱ्यांना म्हणजे विनंती आहे की त्यांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी हा सबसॉयलर जमिनीमध्ये फिरवला पाहिजे. साधारणतः ही फिरवत असताना 2 चरामधलं अंतर किती ठेवलं पाहिजे? 2 सरातलं अंतर शक्यतो टायरवर टायर चालले आता 4 ते 5 फुटाच्या आसपास चालतं ते. नाही, आता ही तर एक चर मारला, हो हो. मग किती अंतरावर दुसरा चर 4 ते 5 फुटापर्यंत दुसरा सर मारला जातो. आपण दाट पण घेऊ शकतो, पण काय होतं तर दाट घ्यायला गेलं तर टायरच्या रुंदीमुळे ही जी मोकळी झाली जागा आहे ताबडतोब दाबल्या जाते. हा. त्यामुळे ते 5 फुटा 4.5 ते 5 फुटापर्यंत ते प्रमाण योग्य आहे. म्हणजे जास्त झालं तरी काय फायदाच आहे? फायद्याचे काहीच लोक मागतायत का भाड्याने वगैरे? क्वचित मागतात. म्हणजे आणखी एवढं प्रबोधन झालेलं नाही. प्रबोधन नाही. बरं. शेतकऱ्याची आजची मानसिकता अशी आहे, हम्म. सबसॉयलर म्हणजे अवजार काय वस्तू हीच शेतकऱ्यांना माहित नाही. कारण मी सुद्धा शेतकऱ्याच्या शेतावर पाहिल्या वेळेस पाहिले, नाही. हे फक्त विद्यापीठामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये पाहायला मिळत होतं. हो, ते शेतकऱ्याच्या शेतावर मी पाहिल्या वेळेस तुमच्याकडून पाहतोय. म्हणजे खरंच घरच्यासाठी वापरलं म्हणजे होतं. तुम्ही जी नवीन यंत्रावर तुम्ही प्रयोग करताय आणि त्यामुळे तुम्हाला हे शक्य झालेलं आहे. काय होतं सर, या क्षेत्राशी जी निगडीत व्यक्ती असतील, हा. माझी त्यांच्याबरोबर थोडेसे परिचय झाल्यानंतर कधी मध्ये निवांत वेळेत त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या निवांत वेळेत चर्चा करतो मी. शेती विषयात, शेती अवजार विषयात काय करू शकतो, काय गरजेचं आहे, काय सक्सेस होऊ शकतं, त्यातून या गोष्टी शिकायला भेटतात आणि अनुभवायला भेटतात.